नमस्कार मैत्रिणींनो, अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. प्रिन्स कट 2 पीस ब्लाऊजचा पार्ट 1 आपण पाहणार आहोत. अस्तरचा ब्लाऊज कसा जोडायचा. हे आपले अस्तरच्या ब्लाऊजचे पार्ट आहेत, ज्याला आपण प्रिन्स कटची कटोरी म्हणू शकतो. ती कशी जोडायची. सर्वप्रथम असे दोन्ही भाग उलटे करून त्याच्यावरती आपला अस्तर ठेवून घ्यायचा आणि चारी बाजूला शिलाया देऊन घ्यायच्या. अगदी कडेने आपल्याला याच्यावर शिलाई देऊन घ्यायची. अशा प्रकारे अगदी सावकाशपणे अगदी पाव इंच अंतरावर आपल्याला पूर्ण अस्तर आपल्या पिसाला जोडून घ्यायचा. टंचन उचलायचं, कापड फिरवायचा आणि परत शिलाई द्यायला सुरुवात करायची. हाताने कापड फिरवत फिरवत शिलाई द्यायची, जेणेकरून आपल्या पिसामध्ये आणि अस्तरमध्ये चोळ येणार नाही. अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे पीस फिरवत फिरवत आपल्याला सर्व बाजूने शिलाई द्यायची. आपला हा पिसाला अस्तर जोडून झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही भाग जोडून घ्यायचे. पिसाच्या उलट्या साईडला आपल्याला अस्तर ठेवायचा आणि जोडून घ्यायचा. एक हात आपला अस्तरवरती ठेवायचा, जेणेकरून आपल्या पिसामध्ये चोळ येणार नाही. अशा पद्धतीने हात ठेवल्यावर फिनिशिंगमध्ये आपला अस्तर जोडून होतो. टंचन उचलायचं आपल्याला, परत कापड सरकवायचा, परत टंचन खाली करून परत शिलाई द्यायची. अशा पद्धतीने सर्व भाग आपल्याला जोडून घ्यायचे. हा आपला प्रिन्स कटचा समोरच्या भागाचा साईडचा भाग आहे, ज्याला आपण प्रिन्स कटची कटोरी पण म्हणू शकतो. अगदी सावकाशपणे आता आपले दोन्ही भाग अस्तरला जोडून झालेले आहेत. आता आपण समोरचे भाग, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये समोरच्या गळ्याचे भाग म्हणू शकतो. सर्वप्रथम आपल्याला ते कापून वेगळे करायचे. दोन्ही भाग सावकाशपणे कट करायचे, जेणेकरून आपला कापड कमी जास्त कट करण्यामध्ये नाही गेला पाहिजे. आता आपला परत ब्लाऊज पिसाचा कापड उलटा करायचा, दोन्ही भाग वेगळे, आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवून घ्यायचे. अशा पद्धतीने पहिला भाग आपण जोडला, त्याच पद्धतीने हे भाग पण एक हात अस्तर आणि पिसावर ठेवून जोडून घ्यायचे. सावकाशपणे शिलाई द्यायची. अगदी पाव इंच अंतरावर आपल्याला ही शिलाई द्यायची असते. टंचन उचलून कापड फिरवायचं आणि परत शिलाई द्यायला सुरुवात करायची. परत आपला शिलाईचा शेवट झाला की परत टंचन उचलायचं, कापड फिरवायचा आणि परत शिलाई द्यायची. पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. मला सांगता जरी नाही आलं तरी तंतोतंत दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. सेम पद्धतीने सर्व भाग आपल्याला जोडून घ्यायचे. आपले हे सर्व भाग जोडून झालेले आहेत. आता आपण आपला पिसाचा जे एक्स्ट्राचा कपडा आहे ते कट करून घेऊया. कट करत असताना पण आपल्याला एकदम हळूवारपणे कट करायचं. आपला अस्तर याच्यामध्ये कट नाही झाला पाहिजे. एक्स्ट्राचा जेवढा आपला कापड आहे तेवढाच कट झाला पाहिजे.
आपला अस्तर जर याच्यामध्ये कट झाला तर आपल्या ब्लाऊज शिवण्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा पद्धतीने सर्व भागे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. अगदी सावकाशपणे, अस्तर कट नाही झाला पाहिजे. एक्स्ट्राचा जेवढा पीस आहे तेवढाच कट करायचा आहे. अशा पद्धतीने सर्व भाग आपल्याला कट करून घ्यायचे. हा आपला प्रिन्स कट ब्लाउज आहे. गळ्याच्या साईडने कट करत असताना सावकाश आणि काळजीपूर्वक कट करायचे. गळ्याला आपल्या कट नाही लागला पाहिजे. अशा पद्धतीने आपण अगदी सावकाशपणे सर्व भाग कट करून घ्यायचे आहेत. आपला अस्तर जोडून झाला आहे. आता चारी भाग आपल्याला कट करून टाकायचे. सर्व भाग आपले हे कट करून झालेले आहेत. हा आपला प्रिन्स कट अस्तरचा ब्लाऊज आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अस्तर कसा जोडायचा ते सांगितलेलं आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जोडलेला अस्तर ब्लाऊज कसा शिवायचा ते. भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये ब्लाऊज कसा शिवायचा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही माहिती शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.